नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओमायक्रॉनची जगभरामध्ये दहशत पसरलेली आहे आणि या विषाणूचा संसर्ग रोखण्याकरता सगळेच देश प्रयत्न करतायत. भारतानेही त्याकरता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते आहे. त्यापैकी काही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. पण कसं रोखणार ओमायक्रॉनला? खरंच किती घातक आहे हा विषाणू? काय आहे त्यावर उपाय? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ओमायक्रॉनची भीती या खास कार्यक्रमात. कर्नाटकामध्ये 2 ओमायक्रॉनग्रस्त आढळून आल्यानंतर केंद्रीय आरोग्य यंत्रणेने सगळ्या राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसंच सगळी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शुक्रवारी दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणात परदेशातून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्या सगळ्यांचा जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट आल्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. कर्नाटकात ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आल्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं गुरुवारी स्पष्ट झालं. त्यानंतर केंद्रीय आरोग्य यंत्रणेनं सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या प्रवाशांचे नमुने जीनोम सिक्वेन्ससाठी पाठवण्यात आले होते. या चाचणीत दोघांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. त्या ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णांच्या 24 जण थेट संपर्कात आले होते, तर 240 जण सेकंडरी संपर्कात आल्याचं उघड झालंय. या सगळ्यांना शोधण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय. त्यापैकी 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आता उघड झालंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागानं ओमायक्रॉन ग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या एकूण 6 जणांना विलगीकरणाच्या कक्षात हलवलंय. आज देशाचा विचार करता ओमायक्रॉन ग्रस्त देशातून जवळपास 7,976 प्रवासी भारतात आले. त्यापैकी 10 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणीतून समोर आलंय. या पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर RT-PCR चाचणी केली जाते. तसंच ओमायक्रॉन ग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य यंत्रणांकडून विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. कर्नाटकात ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी तातडीची बैठक घेतली. जवळपास 8 तास यावर चर्चा करण्यात आली. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी खास रणनीती आखण्यात आली. तसंच राज्यातील आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सक्तीनं RT-PCR चाचणी केली जात असल्यानं संभावित ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांचा शोध घेणं आरोग्य यंत्रणेला शक्य होणार आहे. सिंगापूरहून तामिळनाडूमध्ये आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या कोरोना बाधित प्रवाशाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी चेन्नईतल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. तसंच त्या रुग्णाचं विलगीकरण करण्यात आलंय. तामिळनाडू प्रमाणेच इकडे जयपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कुटुंबातील 4घांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं. धक्कादायक बाब म्हणजे त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या सर्व कोरोनाग्रस्त व्यक्तींचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी धाडण्यात आले. आदर्श घर में एक परिवार के 5 लोग पॉजिटिव आए. उन लोगों को जब हमने हमारी टीम ने द्वारा उनको जाके घर जाके RT टीम द्वारा उनको आइसोलेट किया गया, क्वारंटाइन किया गया. उनकी कॉन्टैक्ट हिस्ट्री ली गई तो उन्होंने बताया कि रिलेटिव हैं जो 25 तारीख को भारत आए हैं, वो साउथ अफ्रीका से भारत आए हैं. उनकी जानकारी उनको दी गई और जानकारी प्राप्त होते ही कल सुबह हमने उनके चारों जो मेंबर हैं, पति पत्नी और 2 बच्चे, उन चारों के सैंपल हमने ले लिए. जो कल देर शाम को उनकी रिपोर्ट पॉजिटिव आई. पॉजिटिव आने के बाद भारत सरकार की जो गाइडलाइन है उस गाइडलाइन के अकॉर्डिंग उनको तुरंत घर से उनको हमारे इंस्टीट्यूट पे RUHS में उनको आइसोलेट किया गया है. और उनकी जो सैंपल हैं पॉजिटिव सैंपल चारों वो जीनोम सिक्वेंसिंग के लिए SMS भेज दिए गए हैं. परदेशातून दिल्लीत दाखल झालेल्या 12 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलंय. त्यांना दिल्लीच्या
LNJP रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तसंच त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले। WHO ने इसको वेरिएंट ऑफ कंसर्न कहा है और हमें निर्देश मिला है कि हमें इस ओमिक्रॉन वायरस के लिए विशेष रूप से व्यवस्था करनी है, तैयारी करनी है। तो इस संदर्भ में हमने लोकनायक में, क्योंकि लोकनायक सबसे बड़ा हॉस्पिटल है और काफ़ी सारे पेशेंट्स यहाँ से पिछली बार भी UK स्ट्रेन के, साउथ अफ्रीका स्ट्रेन और ब्राज़ील स्ट्रेन के हमने ट्रीट किए थे। इस बार भी हमने एक अलग से व्यवस्था की है जिसमें 40 बेड हमने बनाए हैं। भारत सरकार की गाइडलाइंस हैं, WHO की गाइडलाइंस हैं, वो हम सबको समझाते हैं। देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्यानं दिल्ली विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते। तसंच कोरोनाची लक्षणं आढळून येणाऱ्या प्रवाशांना आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाला तातडीनं आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळाबाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे। कोरोना के नए वेरिएंट ओमिक्रॉन को लेकर दिल्ली सरकार का पूरा महकमा इस वक्त अलर्ट मोड पर है। पूरी दिल्ली को अलर्ट पर रखा गया है। इस वक्त हम इंटरनेशनल एयरपोर्ट पर हैं और IGI एयरपोर्ट पर आपको एयरपोर्ट के अराइवल के बाहर ये गाड़ियां दिखाई देंगी। ये एक जिप्सी है जो एग्जीक्यूटिव मजिस्ट्रेट की है और दिल्ली सरकार के मजिस्ट्रेट के साथ ही एक एम्बुलेंस को यहाँ पर रखा गया है। टीम यहाँ पर आपको दिखाई दे सकती है। ये सब इसलिए है क्योंकि अगर फ्लाइट जो इंटरनेशनल फ्लाइट्स आ रही हैं वहां से किसी पैसेंजर को RT-PCR चेक करने के बाद उसकी पॉजिटिव रिपोर्ट होती है या उनकी कोई कंडीशन इस तरह की होती है कि उनके लक्षण को दिखाई देते हैं, जिसके बाद इस एम्बुलेंस के जरिए उन्हें सीधा LNJP अस्पताल ले जाया जाएगा और डॉक्टरों की देखरेख में उनको वहां पर क्वारंटीन रखा जाएगा। और इसको लेकर अधिकारियों की टीम यहाँ पर पहुंची है। सुबह से यहाँ पर अलर्ट मोड पर सभी अधिकारी हैं और कोशिश यही की जा रही है कि अराइवल मोड पर जो भी यहाँ पर आएंगे उनसे सख्ती से देखा जाएगा, क्योंकि सबसे अहम चीज यही है कि इसको फैलने से रोका जाए, इसको दूसरी जगह जाने से रोका जाए। इसको लेकर एहतियात यहाँ पर बरत रहे हैं। देशात ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आले असले तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं मत दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर नरेश त्रेहन यांनी व्यक्त केलंय। नागरिकांनी ओमायक्रॉनला घाबरून न जाता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं त्रेहन यांनी म्हटलंय। We should be on the alert and I'm not saying panic. Panic means you lose your control of your mind. आपल्याला सतर्क राहायला हवं। घाबरून जायचं कारण नाहीये, पण सावधानता ही बाळगलीच पाहिजे। तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। ज्यांनी कोरोनाची लस घेतली नसेल त्यांनी दोन्ही डोस घ्यावेत। Fully must go for their double vaccination. ओमायक्रॉन विषयी फारशी माहिती नसल्यानं नागरिकांना पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीनं ग्रासलंय। मात्र नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केलंय। जहाँ तक सवाल है, जो आने वाली लोग कहते हैं कि साहब ये नया कोई वायरस आया हुआ है। देखिए, हमारे पास सुविधाएं भी हैं, संसाधन भी है। हमें पैनिक की ज़रूरत नहीं है, प्रिकॉशन और प्रिवेंशन की ज़रूरत है। और यही प्रिकॉशन और प्रिवेंशन जो है वो कोई भी संकट होगा उससे हमें बाहर निकालेगा। लेकिन पैनिक की आवश्यकता किसी भी रूप में नहीं है, न तो कहीं किसी विपक्ष के जरिए होनी चाहिए, न किसी और के जरिए होनी चाहिए। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात कृत्रिम ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला। तसंच कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं शेकडो रुग्णांचा बळी घेतला। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता आता उत्तर प्रदेश सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्यात। लखनौ रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची कोरोना चाचणी केली जाते। इस वक्त हम मौजूद हैं उत्तर प्रदेश के लखनऊ के चारबाग रेलवे स्टेशन पर और यहाँ पर तस्वीरें आपको दिखाना चाहूँगा किस तरीके से रैंडम चेकिंग हो रही है। कोरोना की यहाँ पर रैपिड टेस्ट हो रहा है। मैं तस्वीरों के जरिए आपको दिखाना चाहूँगा। कर्नाटक में ओमिक्रॉन के 2 मामले सामने आए हैं और जिसके बाद जो है लखनऊ में और ज़्यादा सख्ती बरती गई है। रैंडम चेकिंग हो रहा है। यहाँ पर आप तस्वीरों में देख सकते हैं जितने भी लोग यहाँ पर आ रहे हैं उन्हें यहाँ पर रैंडम चेकिंग किया जा रहा है। यहाँ पर PSC के यहाँ पर जवान तैनात है। आपको तस्वीरों के जरिए दिखाना चाहूँगा और यही जो PSC के जो जवान हैं, यही जो ये यात्री आ रहे हैं, इन्हीं यात्रियों में से ये रैंडमली किसी को बुलाते हैं और उसके बाद यहाँ खड़ा करके उनका यहाँ पर कोरोना टेस्ट किया जाता है। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय।
तसंच परदेशातून आलेल्या नागरिकांचं कोरोनाचं टेस्टिंग आणि ट्रॅकिंग केलं जात आहे. उत्तर प्रदेश में क्या कुछ तैयारियां हो रही हैं ओमिक्रॉन को लेकर? टेस्टिंग हमने बढ़ा दी है. जितने भी कोविड केसेस आ रहे हैं उनका जीनोम सीक्वेंसिंग भी करा रहे हैं. इंटरनेशनल ट्रैवलर्स को केंद्र के गाइडलाइन के अनुसार 1 सप्ताह सेल्फ आइसोलेशन रहना पड़ेगा और उसका RT-PCR कराएंगे और उसके बाद जीनोम सीक्वेंसिंग भी होगा. वैक्सीनेशन हमने तेज़ी से कर दिया है कि वैक्सीनेशन जितना ज़्यादा हम उसको करेंगे, क्योंकि ये पूरे विश्व में देखा गया है कि 343 केसेस जो निकले हैं उन सभी में वैक्सीनेशन पूरा हो चुका था, डबल डोज का वैक्सीनेशन हो चुका है और कोई भी केस ऐसा पूरे वर्ल्ड में नहीं है जो अभी हॉस्पिटलाइजेशन के नौबत पर आया हुआ है. सभी बिल्कुल स्वस्थ हैं और एसिम्प्टोमेटिक है और हल्का माइल्ड इफेक्ट अभी तक ये समझ में आ रहा है. इकडे गुजरातच्या जामनगरमध्ये आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झालंय. त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत. त्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत प्रवास केलेल्या इतर 4घांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं प्रशासनाचा जीव भांड्यात पडलाय. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 87 जणांचं विलगीकरण करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतलाय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. देशात अद्याप केवळ 2घांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असला तरी त्याचा फैलाव व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग रोखण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ओमायक्रॉनची भीती या विशेष शो मध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोक. पुन्हा एकदा स्वागत या शो मध्ये. ओमायक्रॉनची जगानं धास्ती घेतली असली तरी त्याला फारसं घाबरून जाण्याचं कारण नाही. कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास तसंच कोरोना लसीकरणावर भर दिल्यास ओमायक्रॉनचा फैलाव रोखणं शक्य असल्याचं संशोधकांनी सांगितलंय. पाहूया खास रिपोर्ट. ओमायक्रॉनची उत्पत्ती दक्षिण आफ्रिकेत झाली असल्याचा दावा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं केला. तरी आता याविषयी नवनवीन माहिती समोर येते. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन आढळून येण्यापूर्वी त्याचा नेदरलँडमध्ये संसर्ग झाला असल्याचा दावा करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांमध्ये नेदरलँडमध्ये ओमायक्रॉनवर संशोधन करण्यात आलं असून प्राथमिक संशोधनात ही माहिती उघड झाली आहे. नेदरलँडमधील संशोधकांचा हा दावा खरा मानल्यास ओमायक्रॉनचा अनेक देशात फैलाव झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आलाय. काही लोकांचं म्हणणं आहे की ते ऑगस्ट पासून नेदरलँडमध्ये होता, कारण नेदरलँड युरोपमध्ये साऊथ आफ्रिकेनंतर आता जगात जर सगळ्यात जास्त वेगानं कोणत्या देशात केसेस वाढतात तर तो नेदरलँड आहे. तर तिथं सुद्धा सरकारला अगदी ऑक्टोबर पर्यंत समजलं नव्हतं की अचानक का केसेस वाढतात. तिथं सुद्धा लॉकडाऊनची शक्यता होती. सो कदाचित हा सुद्धा असू शकतो, कारण त्यांनी जो जिनोम डिपॉझिटरी आहे जगभरातली त्यामध्ये त्यांनी माहिती पाठवलेली होती की आमच्याकडे वेगळं आहे. पण आता थोडंफार शास्त्रज्ञांना शंका येते की हा नेदरलँड किंवा तो इतर देशामधून सुद्धा इव्हॉल्व्ह झाला असेल, त्याच्यामध्ये उत्क्रांती झाली असेल. तर आफ्रिकेचं का आपण नाव घेतोय, पहिल्यांदा आफ्रिकेनं तो रिपोर्ट केला, जगासमोर आणलं की हे काहीतरी वेगळं आहे. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच नेदरलँड्समध्येही ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालाय. नेदरलँडच्या विषाणू परीक्षण संस्थेत ओमायक्रॉनवर गेल्या काही दिवसांमध्ये संशोधन करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेत 23 नोव्हेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र नेदरलँडमध्ये 19 नोव्हेंबरला कोरोना रुग्णांच्या नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन आढळून आल्याचा दावा नेदरलँडच्या संशोधकांकडून करण्यात आलाय. डेल्टापेक्षा ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक असल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. कारण अवघ्या 2 आठवड्यात कोरोनाच्या या व्हेरियंटनं 30 देशांना अजगरी विळखा घातलाय. कोरोनाच्या यापूर्वीच्या व्हेरियंटमुळे जिभेची चव जाणं, नाकाला गंध न येणं, सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं आढळून आली होती. मात्र ओमायक्रॉनची लक्षणं सामान्य असल्यामुळे व्यक्तीला त्याची लवकर जाणीव होत नाही. आता तरुणांना का होतोय, तर बऱ्याच तरुण लोकांनी लस घेतलेली नाही, त्यामुळे होतोय, पण त्यांना त्याची लक्षणं सुद्धा दिसून येत नाहीत. पूर्वीचा जो डेल्टामध्ये किंवा डेल्टाच्या आधीचे जे व्हॅरियंट होते त्यामध्ये आपल्याला चव जाणे, गंध जाणे ही एक सुरुवातीची लक्षणं दिसत होती. ओमायक्रॉन मध्ये ही लक्षणं नाही आहेत सध्या, तर आणि इतर मात्र आहेत. सो त्यामुळं तरुणांना झाला तरी तो समजत नाहीये. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे जगभरातील अनेक देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
ओमायक्रॉनचा वेगानं संसर्ग होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावरही बंधनं आणली जात आहेत. आजच्या घडीला प्रत्येक देश ओमायक्रॉनला रोखण्याकरता आटोकाट प्रयत्न करतोय. ओमायक्रॉनग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे, तर काही देशांनी आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोनाच्या नव्या रूपामुळे जगावर भीतीचं सावट निर्माण झालंय, कारण यापूर्वी आलेल्या डेल्टा व्हेरियंटमुळे मोठ्या मनुष्यहानीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे आता कोणताही देश जोखीम पत्करायला तयार नाही. आपण जरी आफ्रिकेच्या फ्लाईट थांबवल्या तरी हाँगकाँग, साऊथ कोरिया इकडून ज्या फ्लाईट चालतात तिकडून येऊ शकतो. युरोपमधले नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स हे हॉटस्पॉट आहेत की जिथून इंडियात सगळ्यात जास्त फ्लाईट येतात. किंवा लंडन असेल, युके मध्ये सुद्धा अगदी केसेस सापडलेले आहेत. तर फक्त एका देशाच्या फ्लाईट थांबवून किंवा उड्डाण थांबवून आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला एक इंटरनॅशनल पॉलिसी खरं ह्या लोकांनी, ट्रॅव्हल एजन्सी आणि गव्हर्नमेंट असतील, त्यांच्या एव्हिएशन जी मिनिस्ट्री असेल त्यांनी ती ठरवावी लागेल. कारण व्हायरसमध्ये म्युटेशन येण्याची शक्यता जास्त आहे, भविष्यात सुद्धा येतील. त्यावेळी सुद्धा अशी पॅनिक सिच्युएशन होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, हे सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन आढळून आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचा हा नवा व्हेरियंट घातक असल्याचं सांगत जगभरातील देशांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसंच ओमायक्रॉन विषयीची माहिती देण्याचं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेनं केलं होतं. आज जगभरातील संशोधक ओमायक्रॉन विषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र सध्याच्या काळात ओमायक्रॉनवर वेगळी लस अथवा औषध बाजारात येण्याची शक्यता नाही. कोविडचाच एक प्रकार, कोरोना व्हायरसचा, तो बदलून आलेला आहे. म्हणजे त्यानं जे इन्फेक्शन, आधीचे व्हायरस ज्या प्रकारे आपल्याला सिम्पटम दाखवत होते, मग निमोनिया वगैरे, त्यासाठी जी काही स्टँडर्ड थेरपी आहे, ट्रीटमेंट आहे, तीच दिली जाणार आहे. यासाठी काही वेगळी औषधं सध्या तरी अवेलेबल नाहीत आणि येण्याची शक्यता कमी वेळामध्ये येणार सुद्धा नाहीत. तशात नवीन लसी सुद्धा कमी वेळात येणार नाहीयेत, हेही तेवढंच सत्य आहे. आपण आहे त्या लसी, आहे ती औषधं, हेच वापरलं जाईल. ओमायक्रॉननं जगभरात दहशत निर्माण केली असली तरी कोरोनाच्या लसीकरणामुळे त्याचा प्रभाव कमी करणं शक्य होणार आहे, असा दावा संशोधकांकडून करण्यात आलाय. जी लस आपण ऑलरेडी घेतलेली आहे, मग ती कोणत्याही कंपनीची असू द्या, ती इफेक्टिव्ह आहे. ओमायक्रॉन आला किंवा त्याच्या आधीचे डेल्टा असतील वगैरे, अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे, युरोपमध्ये सुद्धा दिसून येते की ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांना कोविड झाला नाही असं नाही, झाला, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं नाही. भारताचा सुद्धा हीच माहिती आहे. ओमायक्रॉन बद्दल जी आफ्रिकेची माहिती येते ती सुद्धा हीच आहे की जरी लोकांना 2 डोस घेतलेल्या किंवा सिंगल डोस घेतलेल्या लोकांना जरी याचा संसर्ग झाला तरी सुद्धा त्यांना माइल्ड सिम्पटम्स दिसून आलेले आहेत. सिव्हिअर म्हणजे अगदी फारच गंभीर असा आजार झालेला आहे, निमोनिया सारखं एकदम हायर स्टेजला गेलेलं आहे, असं कोणतेही लक्षणं 2 लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये दिसलेली नाहीये. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः तरुणाईमध्ये या नव्या व्हेरियंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळून आलंय. आफ्रिका खंडातील देशात कोरोना लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे तरुणांमध्ये ओमायक्रॉनचा वेगानं प्रसार झालाय. तरुण लोकांच्या मध्ये हा झाला कारण तरुण लोकांनी बऱ्याच लस टाळलेली आहे किंवा तोपर्यंत त्यांचा अजून नंबर आलेला नाही. तिथं आफ्रिकेमध्ये लसीकरण फार स्लो आहे. तर तरुण लोकांच्या मध्ये सुद्धा दिसलेला आहे ज्यांनी लस घेतली नाही, पण त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं नाही किंवा ऍडमिट करायची गरज लागली नाहीये. त्यामुळं भीतीचं कारण अजिबात नाहीये. आज जगावर ओमायक्रॉनचं संकट घोंगावत असलं तरी नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन केल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्ग रोखणं शक्य होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या स्पेशल रिपोर्टसह या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातल्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडींकरता आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करण्याकरता विसरू नका.